परासे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पाठी पाध्वजेचे चिरगुट, पाही पाध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट. तैसा मी कपतित, तैसा मी कपतित, परी तुझा मुद्रांकित. परी तुझा मुद्रांकित. मसी पत्र ते केवढे, मशी पत्र ते केवढे. राहू चालवी आपुल्या पाडे. राहू चालवी आपुल्या पाडे. तैसा मी कपतित, तैसा मी कपतित, परी तुझा मुद्रांकित. परी तुझा मुद्रांकित. बापर खुमा देवी वरुदा, बापर खुमा देवी वरदा. सांभाळावे आपुल्या ब्रिदा. सांभाळावे आपुल्या ब्रिदा. तैसा मी कपतित, तैसा मी कपतित, परी तुझा मुद्रांकित. परी तुझा मुद्रांकित. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. तव एरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा. तव एकीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा. शक्ती करी उजगरा कुंडलिनीते. शक्ती करे उजगरा कुंडलिनी. नागिनीचे पिले कुंकुमे नहाले. नागिनीचे पिले कुंकुमे नहाले. वळण घेऊन आले सेजे जैसे. वळण घेऊन आले शेजे जैसे. तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी. तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी. अधोमुख सर्पिणी निदेली असे. सर्पिणी दिली असे. विद्युलतेची विडी वाढणी ज्वाळाची घडी. विद्युलतेची किडी वाहीन ज्वाळाची घडी. अंधरियाची चोखडी गोठी वजैसी. गोटी वजैसी. ऐसी सुबुद्ध आठवी कुटी होती दाटली. कुठे होती दाटली. ते वज्रासने चिमुटले सावधू होये. वज्रासने चिमुटली सावध होयो. ईथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले. तेजाचे बीज वृढले अंकुरेसी.
जाते ज्याचे बीज विरुडले अंकुरेशी तैसी वेढिया ते सोडिते कवतिके अंग मोडिते तैसे वेळी सोडिती कवतिके अंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे नावरी आवरे शक्ती उठली दिशे सहजे बहुता दिवसाची भूक वरी चेवविली ते होय मीश सदैव वरेचे वविली ते होय मीश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वाउजो मग दुसरे मुख उर्ध्वाउजो तेथ हृदय कोशा तळवटी जो पवनु भरे किरटी ते हृदय कोशांतरोटी भरे पेटी तया सगळ्याचे मिठे देवो निघाले या सगळ्याची मिठी देव निघाली मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मुखीच्या ज्वाळे तळेवरे कवळे मासाची वडवाळे आरोगू लागे मासाची वडवाळी अरुगू लागे जे जे ठाय समांस तेथ आहाच जोडे घाऊस जे जे ठाय समांस तेथ आज गुळे गाऊस पाठी एक दोन घास हियाही भरी पाठी एक दोन भरी मग तळवे तळहात शोधे ऊर्ध्वीचे दंड भेदी मग तळवे तळवाहात शोधे पृथ्वीचे खंडवेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा अधोभाग तरी न संडी परी नखीचेही सत्व काढी न संडे परे नकीचे सत्व काढे त्वचा धुवणी जडे पांजरीशी अस्थिचे नळे निरपे शिरांचे हिर ओरपे अस्थिंचे नळे निरपे शिरांचे हिर ओरपे तव बाहेरी विरुढे करपे रोम बीजांचे विरुडे करपे रोम बीजांची मग सप्तधातूंच्या सागरी तहानेली घोट भरी मग सप्तधातूंचा सागरे तहानेली घोट भरे आणि सवेची उन्हाळा करे खडखडीत आणि सवेचे उन्हाळा करे खडखडीत नासा पुटोनी वारा जो जातसे अंगुळे बारा नासा फुटोनी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गच्च धरोनी माघारा आतु घाली धरोनी माघारा तू घाली तेथ अधवरोते अंकुचे ऊर्ध्व तळोते खांचे ते अधोरोते तळोते खाचे तया खेवा माझी चक्राते पदरवरते तया केव्हा माझी चक्राचे पदर होती यरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती केव्हाची मिळती परे कुंडलिनी नावेक दुश्चित होती ते तया ते म्हणे परवते तुम्हीची कायसी येथे तया तुम्ही कायशी येथे ऐके पार्थिव धातू आघवे आरोगिता काही नुरवी
ऐके पार्थिव धातू आगवी आरोग्यता काही नुरवी आणि अपाते तव ठेवे पुसोनिया आणि अपाते तव ठेवी पुसोनिया ऐसे दोन्ही भूते खाय ते वेळी संपूर्ण धाये ऐसे काय ते वेळी संपूर्ण झाले मग सौम्य होणे राहे सुसुमने पासी मग सौम्य मग सौम्य होणे राहे सुषुम्ने पासी ऐका तव एरीकडे धनुर्धरा व्याधी ते सवे हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट बघा ठरावी ओवी नाडी ते सोडवी गात्रा ते बिघडवी साधका ते भेडसावी परी बिहावे ना ज्या वेळेस मूळ जे काही आसनाचं आहे ते केलेलं आहे त्या ठिकाणी अपान वायू अडवलाय खाली जाणारा वारा अडवलाय तो आपल्या स्वादुपिंडाला त्या ठिकाणी ढुसण्यात देतोय अशा वेळेस मेदाचे पर्वत मोडतो शरीरातला मेद जो काही आहे अस्थिमज्जामध्ये जो काही साचलेला फॅट आहे तो काढून टाकण्याचं काम खाऊन टाकण्याचं काम तो अपान वायू त्यानंतर सांगतायत की जी नाड्या अडकल्या होत्या त्या मेदामध्ये त्यांना सोडवतो गात्रांती बिघडवी आणि हे सगळं करत असताना साधकाला भेडसावतो त्याला वाटतं आता मी मरतो का काय त्रास व्हायला हे सगळं परंतु माऊली म्हणतात भिवू नये व्याधी ते दावी सवेची हरवी त्रास होतो खूप परंतु तो लगेच जातो निघून जातो त्रास आप पृथ्वी कालवे एक वाट आप म्हणजे पाण्याचे गुण आहे आप म्हणजे पाणी आणि पाण्याचा गुणधर्म काय आहे तेज जे शरीरात जेवढं तेज आहे ते कुणामुळे आहे पाण्यामुळे त्यानंतर सांगतायत आप पृथ्वी कालवी पृथ्वीचा गुणधर्म आहे जडत्व तेज आणि जड हे पंचतत्वाचा विषय परमात्मा तेज परंतु जड नाही या ठिकाणी सांगतायत ते दोघं जण चालवलेले असतात एक वाटेला येतात आणि मग काय होतं तव एरीकडे धनुर्धरा अशा प्रकारे पोटाच्या खालच्या भागामध्ये सुरू आहे त्यावेळेस काय होतं हा जो काही आसनाचा उभार आहे यामुळं काय होते गरमी निर्माण होते शरीरात शक्ती करी उजगरा कुंडली निते एक मिनिट इमेज दाखवा बघा त्या ठिकाणी या गरमीमुळे काय होतं ती कुंडलिनी शक्ती दिसते थोडीशी झूम करा खालच्या बाजूला त्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती आहे झूम करा तर बघा खालच्या बाजूला जी काही पिंक कलर मध्ये नाव दिसतंय कुंडलिनी ती कुंडलिनी शक्ती आहे जे काही मूलाधार दाखवलं ज्या ठिकाणी आपण आपल्या पायाची टाच ठेवलेली आहे थोडस इंग्लिश नाव आहे सर्वात खालचं जे नाव आहे ते मूलाधार आहे ज्या ठिकाणी आपण आपली टाच ठेवलेली आहे त्या ठिकाणी वायू फिरतोय आणि हे जे काही स्वाधिष्ठान आहे चांदणी सारखं जे पिवळ्या कलरचं चक्र दिसतं ते स्वाधिष्ठान आहे त्या स्वाधिष्ठानामध्ये आणि मूलाधारामध्ये यामध्ये ज्यावेळेस अपान वायू अडकला जातो त्यावेळेस एक आसनाचा उभारा निर्माण होतो गरमी तयार आणि ती गरमी ती जी काही छोटीशी गोल 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 आडे दिलेली त्रिकोणी याच्यामध्ये दिसतेय ती कुंडलिनी शक्ती तर ती कुंडलिनी शक्ती काय व्हायला सुरुवात होते
जागी व्हायला सुरुवात. उजगरा कुंडलिनी ते. मग ती कुंडलिनी कशा पद्धतीत जागी होती बघा. नागिनीचे पिले कुंकुमे नहाले. नागिनीचं पिल्लू तिला कुंकू टाकावं महाराज आणि ती कुंकानं नहावी. अशा प्रकारे ती लालबुंद, कारण त्या ठिकाणी सर्व रक्ताचा भाग असतो, ती उठत असताना कशा पद्धतीची दिसते की जसं काही नागिनीचं पिल्लू कुंकानं नहालय. वळण घेऊन आली शेजे जैसे, आणि ते सगळं कुंकानं भरलेलं जसं शेजेवर यावं बसावं. तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी. अशा प्रकारची ती कुंडलिनी आहे जी औट वळणी 3.5 आडे टाकलेले आहेत तिनं. किती? 3.5. ओविदा 3.5 आडे टाकलेले आहेत आणि खाली तोंड केलेलं आहे. कुठं तोंड केलेलं आहे? खाली तोंड केलेलं आहे. अशा प्रकारे ती निजलेली आहे, निदेली असते. आणि ती कशी तेजस्वी आहे? विद्युल्लतेची विडी वनी ज्वाळांची घडी. विदुल्लते सारखी महाराज, तेजस्वी, अत्यंत तेजस्वी. पंथीची चोखडी घोटी वैसी. ती विजेच्या कंकणाप्रमाणे अग्निज्वाळेच्या घडीसारखी घोटून चकचकीत केलेल्या सोन्याप्रमाणे तिचे आडे असतात. आणि नाभी स्कंदात जी दाटून बसलेली असते. नाभी स्कंदामध्ये ती नाभी बघा, वर जे काही हिरवं चक्र दिसतं पिवळ्याच्या वर, त्या ठिकाणी काय आहे? नाभी आहे. त्या नाभीच्या बरोबर प्रभाव क्षेत्रामध्ये ती त्या ठिकाणी खाली दडलेली असते. सांगतायत 15.5 चोखडी घोटी व जैसी, तैसी सुबुद्ध आटली पुटी होती दाटली. जे वज्रासने चिमुटली सावध होय. अशा पद्धतीचं आपण वज्रासन केलं, अपान वायू आला, त्यामुळे ती निद्रिस्त असणारी, जन्मल्यापासून निद्रिस्त असते महाराज कुंडलिनी. भयंकर सामर्थ्य असतं, परंतु ती निद्रिस्त असते. तिला जागृत करण्यासाठी आपण आसनाची सुरुवात केली आहे. मूलाधार चक्रापाशी आधार देऊन अपान वायून तिला जाग करतोय आपण. त्यावेळेस ती अत्यंत चमकते. कशी चमकते? विद्युल्लतेची विडी वनी ज्वाळांची घडी. विद्युल्लता विजेसारखी महाराज. 15.5 चोखडी घोटी व जैसी, तैसी सुबुद्ध आठली उठ होती दाटली. आणि वज्रासनाच्या चिमटीमध्ये अडकली. कारण वरून प्राणवायू दाबत असतो. हा जो काही येतोय ना, हा प्राणवायू काय करत असतो? वरून दाबतो आणि खालून अपान वायू अडवलेला आहे. या दोन्ही मध्ये गुबारा होतो, गरमी होते आणि त्यानं ती उठते. त्यानंतर तिचं सामर्थ्य सांगताय, ते तर नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले. नक्षत्र म्हणजे तारेच खाली पडावेत तेजानं, आहे ते तेजा ताऱ्यासारखं दाखवलंय की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज उरढले अंकुरेशी. जणू काही तेजाचं बीज वापलंय अंकुरासहित. अशा प्रकारची ती कुंडलिनी आहे. ती काय करते महाराज? तैसे ओढी आते सोडिते कवतिके अंग मोडीते. कंदावरी शक्ती उठली दिसे. आणि त्यानंतर ती कंदावरती, नाभी स्कंदावरती दाटलेली दिसते. कौतुकाने आळस देते. नाभी स्कंदावरती दाटलेली दिसते. ती कुंडलिनी शक्ती. ती असते खाली, परंतु तिचं प्रभाव क्षेत्र पूर्ण शरीरावरती असत. त्याप्रमाणे ती त्या ठिकाणी सांगतायत, आधीच फार दिवसाची भुकेली, त्यात तिला जागे केल्यानंतर ती कुंडलिनी शक्ती आधीच भुकेलेली असते कुंभकर्णासारखी. तिला जाग केलं, त्यानंतर ती काय करणार आहे? सहजे बहुता दिवसाची भूक वरी चेवविली ते होय निमिष.
आणि त्यानंतर मग ती खायला सुरुवात करते. किरीटी तेव्हा हृदय कमळाच्या खाली जो काही वारा बसलेला असतो, थोडस हृदय कमळाच्या ठिकाणी जो काही वारा बसलेला असतो, ते हृदय कोशा तळवटी जो पवनू भरे किरीटी, हृदयाच्या ठिकाणी जो वारा भरलेला असतो, गुबारा भरलेला असतो, तर या सगळेची मिठी घेऊ देऊन घाली. आता एक चित्र दाखवा. बघा, हृदयाच्या तळवटावरती, हे हृदय, त्याच्या तळवटावरती जे काही आता हृदयाच्या खाली म्हणजे हे जो काही गोल राऊंड दाखवलाय, या ठिकाणी काय असतं महाराज? हृदयाच्या तळवटी एक वारा भरलेला असतो, कारण आपलं पोट म्हणजे रिकामी पोकळी असते. तो वारा जो असतो तो सुरुवातीला कुंडलिनी शक्ती वर तोंड करते, नाभीपाशी येते, नाभीपाशी तोंड घालते, आणि सगळा पोटामध्ये जेवढा वारा आहे तो वारा काय करते? पहिल्यांदा वारा घेऊन खाऊन घेते. मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मासाची वडवाळी अरवतू लागे. आणि आता मुख आ करून तिने त्या ठिकाणी खायला सुरुवात केली. ही काही पहिल्या दिवशी प्रक्रिया होत नाही बरं, वेळ लागतो. त्या ठिकाणी मुख आ केल्यानंतर वारा पहिल्यांदा खाल्ला पोटातला. आता पोटामध्ये वारा राहिला नाही, लक्षात घ्या. प्राणवायू वरून सुरू आहे, खाली आपण वायू अडकलाय, आतमध्ये जो काही पोटामध्ये वारा असतो तिने खाऊन टाकली. आता ती खातच राहणार आहे, कारण ती कुंडलिनी शक्ती आहे, ती शांत बसत नाही. कुठपर्यंत शांत बसत नाही? ऐका, मग जे 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 ठाय समांस ते आहाच जोडे खाऊस. जेवढं शरीरात मांस आहे ते सगळं खायला सुरुवात करते. पाटी एक दोन घास ही आहे भरी, सगळं मांस खायला सुरुवात करते. शरीरात कुठंच मांस ठेवत नाही. मग तळवे तळहात शोधी, मग हे जे काही तळहात आहेत, या तळहाताच्या खाली जे सुद्धा मांस उरतं ते सुद्धा खायला सुरुवात करते. ऊर्ध्वीचे खंड भेदी, हे जे काही असे खंड आहेत ना, हे बोटाचे वगैरे, यांच्यातलं सुद्धा मांस खाते. झाडा घे संधी प्रत्यंगाचा, शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा झाडा घेऊन मांस खाऊन टाकते. अधोभाग तरी नसांडी परी नखीचेही सत्व, ती बसलेली एकाच ठिकाणी आहे, तेजान आकर्षित करून सर्व मांस खाते. अधोभाग तरी नसांडी, ती कुठं जात नाही, ती बसलेली एकाच ठिकाणी असते, लक्षात घ्या. परंतु नखीचेही सत्व काढे, नखामध्ये सुद्धा जे काही तेजाचं गुण आहे, म्हणजे पाण्याचा गुण आहे, लक्षात घ्या. सत्व म्हणजे काय? पाण्याचा गुण आहे, कारण शरीरात जिथं पाणी असतं तिथं तेज दिसतं. पाणी नसेल ते सुकलेलं दिसतं, माणसाचं असेल किंवा कोणाचंही असेल. तर ती खालच्या नखापासून ते वरच्या केसापर्यंत सगळीकडचं त्वचा धुवणी जडी पांजरेशी, मध्ये हाड आणि वर त्वचा एवढंच ठेवते. बाकी सर्व गोष्टीतलं तेज ती काय करत असते? शोषून घे. एकदा जागी झाल्यानंतर अस्थिचे नळे निरपे, शिरांचे हीर उरपे. अस्थिचे जे काही नळे, आता आपल्या शरीरातल्या हाडाच्या नळ्याच उरतात, आणि त्याच्यामध्ये शिरा, ज्या काही धमन्या वगैरे असतात त्या शिरा राहतात. मग बाहेरी विरुढे करपे रोम, हे सगळं आतमधलं खाऊन घेतल्यानंतर आतमध्ये फक्त हाड आणि शिरा उरतो. आणि आता आपल्या त्वचेवर केस असतात. तव विरुढी बाहेरी विरुढी करपे रोम बीजांची, त्यावेळेस आपल्या शरीरावरचे जे काही रोम आहेत ती सुद्धा काय होतात? करपतात. आता त्यांची वाढ खुंटली, कारण मधला पाण्याचा भाग संपतो. मग सप्त धातूंच्या सागरी,
बघा, हे सगळं झाल्यानंतर शरीरातले जे काही सप्त धातू उरतात, जे काही शरीरातलं मूळ सामर्थ्य आहे, अशा प्रकारची सप्त धातू तहानलेली घोट, ही 7 धातू सुद्धा खाऊन टाकतात. आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत, पूर्ण शरीरात खडखडीत उन्हाळा करते, कोरड ठणक पाडते शरीर. आतमध्ये शरीरात काहीच उरत नाही. आणि त्यावेळेस बघा, नासा पुसोट उटवणी वासा, जे जात असे अंगुळे 12. त्या ठिकाणी सांगतायत, नाकापासून नाकपुड्यात जो 12 बोटे वाहणारा वारा आहे, त्या प्राणवायू सुद्धा आतमध्ये घट्ट ओढते. तो गच्च धरुनी माघारा आतू घाली. जो प्राणवायू आतमध्ये येतोय, त्या वाऱ्याला सुद्धा आतमध्ये घेऊन खायला सुरुवात करतो. तोपर्यंत तेथ अधवरवते अंकुचे, ऊर्ध्व तळवचे खाचे. त्यावेळेस काय होतं, जो काही प्राणवायू आहे आणि अपान वायू आहे, जो अडवलाय खाली जाणारा तो अपान वायू, जो वरून येतोय तो प्राणवायू. तेथ अध वरवते, अध म्हणजे खाली, वरवते म्हणजे वरच. या दोन्हींना अंकुच, हे एकत्र येतात. ऊर्ध्व तळवते खांचे, वरच आणि खालचं खेचले जातात. कारण शरीर सगळं कोरडं पडल्यानंतर वाऱ्याच्या जवळ यायला बघतो. खालचं वारं काय, वरचं वारं. तया खेवा माझी चक्राते पदर उरती. ती ज्यावेळेस एकत्र येतात, आलिंगन द्यायला सुरुवात होते, त्यावेळेस शरीरातले चक्र जागे. काय जागे व्हायला सुरुवात होतात? चक्र जागे व्हायला सुरुवात होतात. त्यानंतर सांगतायत, यरवी तरी तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित होती. ती 2 अपान आणि प्राणवायू एकमेकांना मिळाले असते, परंतु कुंडलिनी शक्ती काय करते, ती थांबवते दोघांना. काय म्हणते, ते तया ते म्हणे परवते तुम्हीची काय असे. ती त्या कुंडलिनी शक्ती त्या 2 वायूंना म्हणते की मी सगळं खाल्लंय, तुम्ही दोघच का उरला तर. अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणतायत, ऐके पार्थिव धातू आघवे, आरोगिता काही नुरे. अशा प्रकारे शरीरातले जे काही पार्थिव धातू आहेत, ती सगळे खाऊन टाकते, काहीच उरू देत नाही. आणि अपाते तव ठेवी पुसोनिया. आणि शरीरातलं जे काही आप आहे, आप म्हणजे पाणी, पाण्याचा सर्व भाग तिनं पुसून खाऊन टाकलाय. शरीरात पाणी उरलं नाही. काही जणांना वाटेल योग्याचं काय होईल, तेही सांगतायत. लक्षात घ्या, ऐसी दोन्ही भूते खाय. दोन्ही भूत कोणकोणती खाल्ले? तेज खाल्लं, आणि त्यानंतर पृथ्वी हे पण भूत गेलं ना. कारण पृथ्वीचा गुणधर्म आहे जडत्व. शरीरामध्ये जडत्व राहिलं का योग्याच्या आता, मांस खाऊन टाकल्यानंतर? ऐसे दोन्ही भूते खाय, ते वेळी संपूर्ण धाय. त्यावेळेस तिची भूक भागते. मग सौम्य होऊन राहे सुसुमने, मग शांत होते बिचारी. कारण खायला काय उरतच नाही. ज्यावेळेस जागी केलती त्यावेळेस सगळं शरीर भरलेलं होतं. शरीरात मेद होते, हे होतं, ते होतं, सगळं होतं. आता शांत झाली, कारण तिने शरीरात काही ठेवलंच नाही. पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं शरीर 2 भूत तिनं खाऊन टाकलं. आता उरले किती? 3. कोणकोणते खाल्ले? आप म्हणजे पाण्याचा विषय संपवला, आणि पृथ्वीचा जडत्व विषय संपवला, आणि ती सुषुम्ना नाडीपाशी जाऊन शांत बसली. दाखवा सुषुम्ना नाडी. दुसरं पिक्चर, दुसरा हा पण दाखवला तरी चालेल, आहे याच्यात. दुसरा दाखवा. 1 मिनिट. तर बघा, ती सुषुम्ना नाडी म्हणजे काय? इडा आणि पिंगला या 2 नाडीच्या आतमध्ये असते. तेथ तृप्तीचेने संतोषे,
गरळ जेवमी मुखे तेने तियेचेनी पियुषे प्राणोजी. आता बघा थोडस झूम करा वर डोक्यात. 1 मिनिट. डाउनलोड करते त्यामुळे बेटर. तर बघा त्या ठिकाणी आता सुषुम्ना नाडी तुम्हाला दाखवली जाईल. तर त्या सुषुम्ना नाडीच्या ठिकाणी काय होतं, ती तृप्त झालेली असते आता सगळं शरीर खाऊन. मग त्या ठिकाणी काय करते, ती ओकते. आता बघा थोडस झूम करा डोक्यापाशी. थोडस खाली घ्या फक्त. आता बघा जी काही इंग्लिश नाव आहेत तेवढी चूक झाली आमची. ही इडा नाडी दिसते अलीकडच्या बाजूला. आय बरोबर इडा, इकडं पी पिंगळा नाडी आहे. आणि आतमध्ये जी काही स्ट्रेट दिसतेय तिला काय म्हटलं जातं, सुषुम्ना नाडी. आणि ज्या ठिकाणी ताईंनी एरो केलेला आहे त्या ठिकाणी कुंडलिनी शक्ती येते. कुठं होती, मूलाधार चक्रापाशी होती. ती आडे देत देत सर्व शरीर तिनं फिरली, कोरडं झालं आणि त्या सुषुम्ना नाडीच्या म्हणजे डोक्याच्या मस्तकाच्या ठिकाणी सुषुम्ना नाडीपाशी ती येते. आणि त्या ठिकाणी पोट भरलंय म्हणून ती काय करते, गरळ टाकते, ओकते महाराज. आणि ती जे ओकते ना त्याला काय म्हणतात, अमृत म्हणतात मायबापा. तेथ तृप्तीचेने संतोषे गरळ जे वमी मुखे. तिनं सगळं खाल्ल्यानंतर जे ओकते ते काय आहे, तेने पियुष तेने तियेचेनी पियुषे प्राणोजी. आणि त्या ठिकाणी अमृत पडतं आणि त्यानं योगी जिवंत राहत. आता योग्याला अन्न लागत नाही, कारण ती जी काही कुंडलिनी शक्ती आहे योग्याला सतत अमृत देण्याचं काम, अमृताचा वर्षाव करण्याचं काम त्या सुषुम्ना नाडीवरती करतो. आणि तिथून पुढे योगी अमृताच्या आधारावर जगतो. अशा पद्धतीचा हा सर्व योग आहे. ज्यावेळेस सुषुम्ना नाडीवरती अमृत पडतं आणि इथून पुढे योग्याचं शरीर हलकं असतं. तो 100 वर्ष जगू शकतो, 500 वर्ष जगू शकतो, हजारो वर्ष जगू शकतो. त्याला इथून पुढे कोणतीही क्रिया करण्याची गरज नाही. कारण जडत्व हे आप आणि पृथ्वी हे 2 भूत आहेत. हे 2 भूत संपल्यानंतर शरीराचे जे दैनंदिन कर्म आहेत, खाणं असेल, पिणं असेल, तहान असेल, भूक असेल, हे राहत. आणि त्यानंतर योगी कसा तेजस्वी होतो, काय होतो, याचं विश्लेषण आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया. आता यानंतर बसायला आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनबरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंता
लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होनितिः लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे भरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे भरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला तथास्तु 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 तर अशा पद्धतीमध्ये आपण आजचं निरूपण घेतलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. कारण कसं आहे, खूप खोल विषय आहे, आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. भगवंताचे आशीर्वाद आहे, आपण काहीतरी प्रयत्न करतोय आणि भगवान आपल्या वाचेतून काहीतरी सुंदर पद्धतीमध्ये बोलवून घेत आहेत. हाच आपला सुंदर प्रयत्न अनेकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण कटिबद्ध राहूया आणि आपण थांबूया.